नमस्कार, मी डॉक्टर वर्षा सुरेंद्र काणे. मी सर्जन आहे आणि गेली जवळजवळ 25-30 वर्ष पंढरपूरमध्ये प्रॅक्टिस करते. 15-20 दिवसापूर्वी आमच्याकडं एक 80 वर्षाचा रुग्ण, त्याचा मुलगा त्याला घेऊन आला इथं आणि त्यानं सगळी कागदपत्र मला दाखवली. त्याला जवळजवळ 6 महिने त्रास होतात आणि हा मुलगा क्लास 1 ऑफिसर पुण्यात असल्यामुळं त्यानं पुण्यात सगळीकडे त्याच्या तपासण्या केल्या होत्या आणि त्यांना तिथं ऑपरेशन सुद्धा सांगितलं होतं. त्याला मूत्राशयाचा कॅन्सर होता, कार्सिनोमा ऑफ ब्लॅडर असं त्याला म्हणतात. तर त्यांनी मला विचारलं की आपल्याकडे हे ऑपरेशन होईल का पंढरपूरमध्ये, कारण इथल्या जवळच्या खेडेगावातला तो रुग्ण होता. मग त्याला आम्ही सांगितलं ऑपरेशन होईल. त्याच्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या की कॅन्सर कुठं पसरलेला नाही ना पोटात, हे आपल्याला पहिल्यांदा ऑपरेशन करण्यापूर्वी पाहावं लागतं. आणि दुसरं जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात आलं की त्याचं हिमोग्लोबिन फक्त 7 होतं. कमीत कमी 12 लागतं आपल्याला ऑपरेशनला हिमोग्लोबिन. आणि दुसरी गोष्ट प्रोटीन्स म्हणजे अल्ब्युमिन ज्याला म्हणतो आम्ही, ते कमीत कमी 6.5 लागतं, ते त्याचं 4 होतं. मग ही आम्ही सगळी तयारी करून घेतली. त्याला 5 बाटल्या ब्लड ऑपरेशन पूर्वी दिलं, अल्ब्युमिन 5 बाटल्या दिलं आणि त्याला ऑपरेशनला तयार केलं. आता गोष्ट अशी होती, 80 वर्षाचा माणूस, इतका म्हातारा आणि इतका मोठा ट्यूमर होता त्याला की मूत्राशय जवळजवळ त्या ट्यूमरनंच भरलं होतं, काही शिल्लकच राहिलं नव्हतं. आणि हे ऑपरेशन अत्यंत जोखमीचं असतं आणि ते करण्यासाठी त्यांची तयारी आहे का, आणि ऑपरेशन करताना किंवा केल्यानंतर पेशंटचा जीव जाऊ शकतो एवढी आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतलं होतं. पण त्या पेशंटला इतका त्रास होत होता की त्याला प्रत्येक वेळी लघवी लागली की लिटरली माझ्या समोर तो इथं बसला होता, तो अक्षरशः हात तोंडावर घ्यावा एवढा त्याला वेदना होत होत्या आणि लघवीतनं रक्त जात होतं. त्यामुळे तो म्हणला की मी रोजच मरतोय, मला लघवी लागली म्हणलं की माझ्या पोटात गोळा येतो की आता ते लघवी होईपर्यंत. आणि अलीकडे त्याचं लघवीचं प्रमाणही वाढलं होतं. म्हणजे पूर्वी 2 तासाला व्हायची ती आता 1 तास, अर्धा तास, 15 मिनिटावर आली होती. त्यामुळे त्यांनी तयारी दर्शवली आणि आम्ही सगळी आमची ऑपरेशनची तयारी करून त्याला ऑपरेशनला घेतलं. आता अशा प्रकारचं ऑपरेशन आमच्या भाषेत मी तुम्हाला सांगते, याचं नाव रॅडिकल सिस्टेक्टॉमी विथ आयलियल कॉन्ड्यूट असं मेडिकल परिभाषेतलं नाव आहे त्याचं. म्हणजे लघवीची जी पिशवी असते, ज्याच्यात कॅन्सरची ट्यूमरची गाठ आहे, ती लघवीची पिशवी आपण पूर्णपणे काढून टाकतो. त्याच्या खालच्या म्हणजे लघवी बाहेर पडायच्या रस्त्यापासून ते वरती किडनीकडून आलेल्या ज्या नळ्या असतात तिथपर्यंत ती पिशवी काढून टाकली. मग आता ह्या माणसाला लघवी होणार कशी? त्याच्यासाठी किडनीकडून आलेल्या ज्या नळ्या असतात त्या आम्ही आतड्याचा एक तुकडा काढतो आणि त्या आतड्याच्या तुकड्याचं नवीन मूत्राशय तयार करतो. त्याला न्यू ब्लॅडर असं म्हणतात, न्यू युरिनरी ब्लॅडर. आणि हा भाग जो कॅन्सरग्रस्त आहे तो सगळा भाग काढून टाकला. किडनीकडून येणाऱ्या 2 नळ्या नवीन आतड्याच्या तुकड्यामध्ये जोडल्या आणि उरलेला तो आतड्याचा तुकडा बाहेर काढून तो नवीन मूत्राशय आणि मूत्रमार्ग तयार केला. हे ऑपरेशन झालं. 8 तास ऑपरेशन चाललं होतं. भूल सुद्धा खूप जोखमीची होती आणि त्याला 3 प्रकारची भूल दिली गेली, स्पायनल, इपिड्युरल आणि जनरल ॲनेस्थेशिया. आणि 8 तासानंतर पेशंटचं ऑपरेशन अत्यंत यशस्वी झालं. आणि ते कळायला खरं तर 8 तास नाही, त्यानंतर 24 तास 48 तास आम्ही टेन्शनमध्ये होतो की ह्याचं सगळं लघवी व्यवस्थित होतीये की नाही, ह्याचं पल्स, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित होतंय की नाही. तो न जेवून खाऊन त्याला लघवी, संडास सगळं झालं. आम्ही पेशंटला 11व्या दिवशी घरी सोडलं. त्याच्यानंतर त्याचे टाके काढले. आज 3 आठवडे झालेत. पेशंट ठणठणीत आणि आनंदानं घरी गेलेला आहे. किती तास ऑपरेशन चालू? 8 तास. ओके. हे पहिल्यांदाच आपल्याकडे असेल? पहिल्यांदा म्हणजे पंढरपुरात तर पहिल्यांदाच अशा प्रकारचं ऑपरेशन झालेलं आहे आणि आसपास सुद्धा फार रेअर म्हणजे दुर्मिळ ऑपरेशन आहे हे अत्यंत. याच्या अगोदर काय ऑपरेशन झालेलं एवढं मोठं नव्हतं? नाही. आणि जोखमीच ना हे, अशा प्रकारचं लघवीच्या नळ्या काढून दुसरीकडं त्या हे करणं हे खूप स्किलफुल. आणि डॉक्टर दीपा गुंडेवार हो, क्रिटिकल होतं कारण खूप मोठा कॅन्सर होता. फक्त नशीब एवढं चांगलं की तो कुठेही पसरलेला नव्हता
आपल्याला कॅन्सरच्या बाबतीत एवढी एकच हा गोष्ट नाही